एक मोठी बातमी समोर येतेय। बिल्डरला धमकवत घायवळ टोळीचा 10 फ्लॅटवरती ताबा मिळवण्यात आलेला आहे। घायवळ आणखी एक गुन्ह्यामध्ये समोर आलेला आहे। तब्बल 7 वर्षांच्या त्रासानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे। घायवळ याच्या टोळीनं कोथरूड परिसरामध्ये एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला डोक्याला पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी देत 10 फ्लॅटवर बेकायदेशीरपणे खंडणी स्वरूपात ताबा मिळवला। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, नेमका काय हा सगळा प्रकार? या प्रकरणामध्ये निलेश आणि सचिन घायवळ या दोघा भावावरती पण गुन्हा दाखल झाला। हे आणखी वैशिष्ट्य। घटना अशी आहे की 5 ते 7 व्यक्तींनी जून 2018 ते मे 2025 दरम्यान कोथरूड मध्ये, की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये रिअल इस्टेटचे दर वाढलेले आहेत, लोकांना ह्या भागामध्ये गुंतवणूक करायची असते, तर अशा भागातल्या एका बिल्डरला निलेश आणि सचिन घायवळ आणि त्याच्या इतर 5 ते 6 साथीदारांनी मिळून डोक्याला पिस्तूल लावलं आणि एकूण 10 फ्लॅटवरती बेकायदेशीरपणे खंडणी सारखाच गुन्हा फ्लॅटचा ताबा घेतला आणि एक प्रकारे ती खंडणी घेतली। आता हे प्रकरण आत्ता उघडकीस का आलं, तर त्याचे 2 शक्यता आहेत। एक म्हणजे पोलिसांची आत्ताची जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईमुळे ज्यांना हिंमत आली असे लोक पुढे येत आहेत। तर त्याचा दुसरा अर्थ असाही असू शकतो की आतापर्यंत पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत काही लोक जे शांत बसलेले होते असे लोक पुढे येऊन मकोका, कारण संघटित गुन्हेगारीचा कायदा आता या सगळ्या प्रकरणामध्ये लागू होईल आणि खंडणीच्या माध्यमातून घायवळ बंधूंनी किती संपत्ती जमा केली हेही पोलीस पुढे रेकॉर्डवरती आणतील असं दिसतंय। आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट, ज्या घायवळला बंदूक परवाना दिला योगेश कदमांनी, एकही गुन्हा दाखल नव्हता असं जे ते म्हणतायत। तर आता या प्रकरणामध्ये नवीनच ट्विस्ट आला की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळं योगेश कदमांना सुद्धा या अनुषंगाने बरेच प्रश्न विचारले जातील असं दिसतं। दोघा बंधूंवरती हा गुन्हा दाखल आहे। नक्कीच। आणि राहुल, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जे आता मागे राहिलेले होते असे अनेक जण जे घाबरून मागे होते ते कदाचित पुढे येऊ शकतील।